जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ एवढंच नाव पहिलं होतं की तो अर्ज बाद झाला होता. ओके. त्याच्यानंतर तिथून पुढं नाव जोडलं फक्त त्याला जगद्गुरू संत तुकाराम महाराज स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, कारण आपल्याला भवितव्यामध्ये कॉलेजपर्यंत जायचंच होतं संतपीठामार्फतही. आणि तो अर्ज तिथे गेल्यानंतर विभागीय आयुक्तांनी क्षणाचाही विलंब न लावता ही जागा फुकट आपल्याला दिली. महापालिकेला ही जागा फुकट दिली आणि हे सगळं मिळवण्याचं काम हे एकमेव महेश दादांनी केलं. त्यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी प्रयत्न केले, सल्ले घेतले, कारण हे काही एकदाच आणि एका शब्दामध्ये काम होत नसतं. तर त्याचं मात्र संपूर्ण श्रेय हे महेश दादा लांडगेंनाच जातं. कारण त्याचा एक साक्षीदार आहे की दादांनी कशा पद्धतीने कामं केली. संतपीठ हा आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने एक नवीन शैक्षणिक प्रयोग आहे. मी प्रयोग हा शब्द जाणीवपूर्वक अशाकरता वापरतोय की आम्ही सगळेच त्यातनं शिकतोय, अशा अर्थाने की आपला हा जो प्रकल्प आहे त्याची ही आता जे आपण ज्या वास्तूमध्ये आपण बसलोय, ही शाळा जी आहे हा अगदी सुरुवातीचा टप्पा आहे. आपलं जे दीर्घकालीन जी दृष्टी आपण डोळ्यासमोर ठेवली आहे, हे संतपीठ हे येत्या काळामध्ये एक स्वायत्त विद्यापीठ, म्हणजे ज्याला आपण डीम्ड युनिव्हर्सिटी म्हणतो, त्या स्वरूपात हे विकसित आपल्याला करायचं आहे. सुरुवात आपला जो गाभा आहे ज्ञानोबा तुकोबांचं मूल्यसंचित, तिथून आपण सुरुवात करणार आहोत. हळूहळू भागवत धर्म, महाराष्ट्रामधले बाकीचे सगळे भक्ती संप्रदाय जे आहेत ते, त्याच्यानंतर भारतामधल्या वेगवेगळ्या राज्यांच्या मध्ये जे सगळे वेगवेगळे संत आहेत त्यांचा परिचय, त्यांच्या साहित्याचा परिचय, हळूहळू बाकीचे धर्म, त्या धर्मांचा तौलनिक अभ्यास. म्हणजे इथून उद्या जो पदवीधर बाहेर पडेल त्याने एखाद्या कंपनीचा सीईओ किंवा चीफ फायनान्स ऑफिसर म्हणून तो जितक्या सक्षमतेने काम करेल तितकाच तो प्रसंगी कीर्तन प्रवचन करून आमची शाश्वत मूल्य ही आधुनिक भाषेत समाजाला सांगेल. हा नागरिक आपल्याला तयार करायचा आहे. त्यामुळे हा अत्यंत महत्वाकांक्षी प्रयोग आहे. इतर शाळांमध्ये अभंग कितपत घेतात, किंवा मला वाटतं हा आपला पहिलाच प्रयोग आहे, अख्ख्या भारतामधला पहिला प्रयोग आहे. इतर शाळांमध्ये फक्त जे शालेय शिक्षण आहे ते दिलं जातं, पण आपल्या संतपीठामध्ये संतांचे विचार हे बालवयामध्ये, म्हणजे अगदी वयवर्ष 3 वर्षापासून संतांचे विचार रुजवले जातात मुलांमध्ये, आणि ते पुढे मुलं त्याचा वापर म्हणजे त्या मुलांना पण त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचवला जातो. रामकृष्ण हरीवरतूनच तुम्हाला कळालं असेल की आजचा पॉडकास्ट हा आपला अध्यात्म रिलेटेड असेल. अध्यात्म आणि शिक्षण याची सांगड घातलेला आणि याच्यातून विद्यार्थी घडवणारा असा एक प्रोजेक्ट जो की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा खूप महत्त्वाच्या प्रोजेक्टपैकी एक आहे, तो म्हणजे जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ. त्याचबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. संतपीठ संकल्पना कशी झाली, त्याचं आत्ता वर्तमानामध्ये काय चालू आहे आणि भविष्य कसं असेल याबद्दल आज चर्चा करणार आहोत. तर आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत अभय टिळक सर. रामकृष्ण हरी सर. रामकृष्ण हरी. अर्थतज्ञ, माजी विश्वस्त, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी, संचालक संतपीठ. त्यानंतर आपल्यासोबत आहेत डॉक्टर स्वाती मुळे मॅडम. रामकृष्ण हरी. शिक्षण तज्ञ, संचालिका संतपीठ. आणि त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत हरिभक्त परायण राजू महाराज ढोरे. रामकृष्ण हरी सर महाराज, संचालक संतपीठ. आज आपण यांच्यासोबत संतपीठाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत आणि चर्चा करणार आहोत. तर सगळ्यात पहिला प्रश्न सर महाराज तुम्हाला, ही संतपीठ ही संकल्पना कशी निर्माण झाली आणि ते आपल्या टाळगाव चिखलीमध्येच व्हावे हे असं कधी वाटलं आणि का वाटलं? रामकृष्ण हरी. जगद्गुरू तुकोबराय म्हणतात, विठ्ठल आमुचे जीवन टाळ चिपुळी या धन. तर तुकोबरायांचे जे धन आहे टाळ आणि चिपळी, तर त्या धनाचा या टाळगाव चिखलीशी एक संबंध आहे. कारण वैकुंठ गमनाच्या वेळी तुकोबरायांनी त्यांचे लाडके टाळकरी मल्हारपंत कुलकर्णी यांच्यासाठी स्वतः ज्या दगडाच्या टाळाने तुकोबरायांनी भजन केलं, त्या भजनाचा प्रसाद या गावाला दिलेला आहे.
त्यामुळं ही भूमी तुकोबरायांच्या टाळाने पावन झाली आणि या भूमीमध्ये संतपीठ व्हावं ही एक संकल्पना. कारण त्यासाठी असं काही कार्य व्हायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती भूमीसुद्धा पावन पवित्र असावी लागते आणि ती पहिली आहेच, टाळाने पवित्रच झालेली आहे. त्याच्यामुळं ही कदाचित तुकोबरायांची अथवा मल्हारपंतांची इच्छा असू शकते की इथं पुढं काहीतरी व्हावं. बरं. आणि त्या दृष्टिकोनातनं इथं संतपीठ उभारावं अशी इच्छा निर्माण. सन 2014 साली ही संकल्पना मनामध्ये आली. त्याचं कारण असं की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या 4 अकादम्या ज्या संगीत अकादम्या आहेत त्या महापालिकेने सुरू केलेल्या होत्या अगोदरच. आणि तिथे तबला वादन, गायन असे उपक्रम राबवले जातात आणि शास्त्रीय शिक्षण तिथं दिलं जातं. त्या अकादम्या पाहिल्यानंतर किंवा मी पाहून आल्यानंतर एक संकल्पना मनामध्ये आली की आपला जो हा परिसर आहे, हा परिसर आळंदी, देहू आणि चिंचवड ही 3 जी प्रमुख देवस्थानं आहेत महाराष्ट्रातली त्याच्यामध्ये गुंफला गेलेला आहे. वारकरी संप्रदायाचा पाया रचणारे संत ज्ञानेश्वर महाराज, कळस असणारे वारकरी संप्रदायाचा जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि चिंचवड गावचे गाणपात्य मोरया गोसावी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा परिसर असल्यामुळे इथं वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा आहे. पालिकेने जर तिथं शास्त्रीय संगीत जर द्यायला सुरुवात केली असेल तर महापालिका आपल्याला आपल्या मूळ संप्रदायासाठी काही करू शकेल की नाही हा एक प्रश्न मनामध्ये निर्माण झाला. आणि 14 साली मग स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने आम्ही अर्ज दिला गेला तिथं की ज्या पद्धतीने त्या अकादम्या तिथं आहेत त्याच पद्धतीने आमच्या वारकरी संप्रदायांसाठी, आमच्या ग्रामीण मुलांसाठी काहीतरी तुम्ही सुरू केलं पाहिजे, एखादी संस्था सुरू केली पाहिजे अकादम्यांच्या प्रमाणे. आणि त्यानंतर तत्कालीन जे अतिरिक्त आयुक्त आहेत तानाजी शिंदे त्यांच्याकडे हा अर्ज गेला. त्यानंतर त्यांच्याशी संभाषण झाल्यानंतर ते म्हटले की महाराज आपण संतपीठासारखी एक संकल्पना राबवली तर बरं होईल. तुम्ही हे छोटंसं काही मागण्यापेक्षा आपली महापालिका श्रीमंत आहे आणि चांगली कार्य करते महापालिका, तुमच्या मागणीतनं जर हे आलं तर ते राबवण्याचा प्रयत्न आम्ही करूया. आणि मग तिथं त्या पद्धतीने मागणी करण्यात आली आणि त्याची एक वाटचाल चालू झाली अर्जानुसार की बाबा नंतर त्यांनी तो जीबीमध्ये विषय घेतला की अशी अशी मागणी आहे संतपीठाची. मग त्याला मान्यता मिळाली आणि संतपीठाची मुहूर्तमेढ आपण जी म्हणतो ती तिथं रोवली गेली. आणि या संतपीठाचं मग पुढं कसं करायचं, काय करायचं, याचा अभ्यासक्रम कसा असावा त्यासाठी बैठका होऊ लागल्या. त्याच्यानंतर सुरुवातीला अगदी पहिल्यांदाच त्या ठिकाणी अभ्यासक म्हणून 3 व्यक्तींची निवड करण्यात आली. त्यावेळी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे वंशज डॉक्टर सदानंदजी मोरे, त्याच्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त अभयजी टिळक आणि वारकरी शिक्षण संस्थेचे विश्वस्त दिनकर शास्त्री भुकेले या 3 व्यक्ती आणि त्यांच्यामध्ये मी अशी एक अभ्यासक्रमाची रचना तयार कशी करायची अशी एक सुरुवात त्यावेळी झाली. या 3 व्यक्तींची त्यावरती प्रमुख निवड करण्यात आली आणि मग पुढं वाटचाल कशी करायची याच्या चर्चा झाल्या पाहिजेत
आणि आपलं हे संतपीठ व्यवस्थितपणे पुढं एक वेगळ्या मार्गाने कसे चालेल याचा विचार करण्यासाठी ती एक समिती निर्माण झाली. त्याला अभ्यासक समिती असं नाव दिलं सुरुवातीला. आणि मग तिथून पुढं संतपीठाची एक वाटचाल अगदी कागदोपत्री फक्त, पुढं काहीच नव्हतं, परंतु एक कागदोपत्री एक शिक्कामोर्तब होऊन त्या कामाला सुरुवात झाली. ते कोणत्या साली झालं म्हणजे कागदोपत्री सुरुवात? 14 साली आम्ही अर्ज केला होता आणि 15 साली त्याची सुरुवात झाली. ओके. आणि मग तिथून पुढं त्या निवडी झाल्यानंतर आता याला कुठंतरी सगळ्यात महत्त्वाचं असतं, एखादी संस्था सुरू करायची असेल, मग ती महापालिकेची असो अथवा खाजगी असो सरकारी असो, बरोबर. जागा फार महत्त्वाची असते. हो. तुम्हाला तिथं जागा हवी, तिथं इमारत हवी. ताळगाव चिखली येथे 96 एकराचं गायरान आणि त्या गायरानामध्ये संतपीठाची इमारत व्हावी अशी एक मागणी करण्यात आल्यानंतर ती जागा जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यामध्ये होती. जिल्हाधिकाऱ्यांकडे पालिकेने अर्ज केला. जिल्हाधिकाऱ्यांनी तो अर्ज जागा न देता विभागीय आयुक्तांकडे पाठवला. तत्कालीन विभागीय आयुक्त चोक्कलिंगम त्यांच्याकडे पाठवलं. आम्ही पालिका आणि स्वतः मीही तिथे बऱ्याचशा चक्रा मारल्या. परंतु कसं असतं की राजकीय वरदहस्त असल्याशिवाय अशी ही कामं होत नाहीत. आणि मग आपल्या भोसरी विधानसभेचा आमचा खमक्या आमदार, पहिलवान खमक्या आमदारच म्हटलं पाहिजे, कारण का तर एकदा दादांना सांगितलं आणि ते काम झालं नाही असं कुणाचंच होत नाही. अगदी अपरिचित व्यक्तींची सुद्धा कामं करतात दादा. दादांनी त्याचा पाठपुरावा सुरू केला आणि विभागीय आयुक्तांनी तर सांगितलं होतं की या जागेचे तुम्हाला पैसे मोजावे लागतील पालिकेला तर ती जागा देतो. आणि मग तो मोठा प्रश्न पडला. पैसे तर ते जास्त भरावे लागणार होते त्या ठिकाणी. दादांचा आमचा विषय झाल्यानंतर दादांना म्हटलं तुम्ही यातनं काहीतरी मार्ग काढला पाहिजे. आणि मग तत्कालीन मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडं दादा गेले. चंद्रकांत दादांना ही पार्श्वभूमी सांगितली. तर एक 8.5 एकर जागा होती आणि त्या जागेवर 2 आरक्षण होतं. एक 4.5 एकरामध्ये माध्यमिक शाळेचं आरक्षण होतं आणि 4 एकर जागेमध्ये मनपा उपयोग असं एक आरक्षण होतं. मग चंद्रकांत दादांनी त्यावेळी दादांना सुचवलं, अरे आता तुम्ही संतपीठ तर काढणारच आहे, मग संतपीठामध्ये तुम्ही शिक्षणच देणार आहात ना, मग ते स्कूल मार्फत जर दिलं तर हे तुमचे करोडो रुपये वाचतील पालिकेचे. आणि एवी तेवी शिक्षण देत असताना तिथं मग ती वारकरी संप्रदायाचं असो अथवा कुठलंही असो ते तुम्ही शिक्षण देणार आहात म्हणजे ती शाळा आहे. बरोबर. आणि मग तिथून पुढं दादांनी ते सुचवल्यानंतर पुन्हा ती फाईल बदली करण्यात आली. विभागीय आयुक्तांना पुन्हा ती फाईल पाठवण्यात आली आणि त्या 4.5 एकर जागेमध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ एवढंच नाव पहिलं होतं की तो अर्ज बाद झाला होता. ओके. त्याच्यानंतर तिथून पुढं नाव जोडलं फक्त त्याला जगद्गुरू संत तुकाराम महाराज स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. कारण आपल्याला भवितव्यामध्ये कॉलेजपर्यंत जायचंच होतं संतपीठामार्फतही. आणि तो अर्ज तिथे गेल्यानंतर विभागीय आयुक्तांनी क्षणाचाही विलंब न लावता ही जागा फुकट आपल्याला दिली. महापालिकेला ही जागा फुकट दिली. आणि हे सगळं मिळवण्याचं काम हे एकमेव महेश दादांनी केलं. त्यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी प्रयत्न केले, सल्ले घेतले. कारण हे काही एकदाच आणि एका शब्दामध्ये काम होत नसतं. तर त्याचं मात्र संपूर्ण श्रेय हे महेश दादा लांडगेंनाच जातं. कारण त्याचा एक साक्षीदार आहे की दादांनी कशा पद्धतीने कामं केली. आणि ही जागा पहिली
महापालिकेला मिळाली, महापालिकेच्या पदरात फुकट पडली. आणि मग तिथं आता इमारत बांधायची, मग आता शाळा बांधायची. पुन्हा बैठका तर सातत्याने चालू होत्या. मग त्यानंतर 16 साली काहीच होऊ शकलं नाही. काय? कारण या जागेवरती एक केस होती चालू, ओके. दुसरी एक चिंचवड देवस्थानची. तर ती केस चालू असल्यामुळं आम्हाला आरक्षण असूनही काही करता येत नव्हतं पालिकेला. बरोबर. परंतु दैवयोगाने तो निकाल लागला 16 एंडिंगला, आणि तो लागला राज्य सरकारसारखा. ते गायरान पुन्हा राज्य सरकारला मिळालं. आणि मग आपल्याला जागा उपलब्ध झाल्यानंतर 17 साली पुन्हा बैठक झाली. आणि त्या बैठकीमध्ये मग पुढचं आयोजन कसं करायचं, त्यासाठी महापालिकेचे काही अधिकारी, IAS दर्जाचे अधिकारी, आणि मग त्यामध्ये एक कंपनी स्थापन करायचं ठरलं. ओके. जसं ॲटो क्लस्टर आहे त्या पद्धतीने ती कंपनी स्थापन करण्याचं ठरलं. आणि त्याला मंजुरीही मिळाली. आणि मग त्यामध्ये आमची बाहेरच्या 5 लोकांची नियुक्ती संचालक म्हणून झाली. पालिकेचे 6 अधिकारी आणि आम्ही पालिकेच्या व्यतिरिक्त काम करणारे 5 लोक. बरोबर. आणि आम्ही असे 5 लोक, डॉक्टर सदानंदजी मोरे सर, डॉक्टर अभयजी टिळक सर, शिक्षणतज्ञ डॉक्टर स्वातीताई मुळे, मी, आणि या कामाचा त्या काळी अतिरिक्त आयुक्त असतानाचा पाठपुरावा करणारे तानाजी शिंदे, असे आम्ही आमच्या 5 लोकांची निवड. पालिकेबाहेरचे म्हणून आमची निवड झाली. आणि 6 अधिकारी, पदसिद्ध अधिकारी, अशी ती कंपनी स्थापन झाली. आणि मग या इमारतीचं कामाची मुहूर्तमेढ आणि पायाभरणी 17 साली झाली. नमस्कार. रामकृष्ण हरी. संतपीठ हा आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने एक नवीन शैक्षणिक प्रयोग आहे. मी प्रयोग हा शब्द जाणीवपूर्वक अशाकरता वापरतोय की आम्ही सगळेच त्यातनं शिकतोय. अशा अर्थाने की आपला हा जो प्रकल्प आहे त्याचीही आता जे आपण ज्या वास्तूमध्ये आपण बसलोय, ही शाळा जी आहे, हा अगदी सुरुवातीचा टप्पा आहे. आपलं जे दीर्घकालीन जी दृष्टी आपण डोळ्यासमोर ठेवली आहे, हे संतपीठ हे येत्या काळामध्ये एक स्वायत्त विद्यापीठ, म्हणजे ज्याला आपण डीम्ड युनिव्हर्सिटी म्हणतो, त्या स्वरूपात हे विकसित आपल्याला करायचं आहे. आणि शाळा, त्याच्यानंतर म्हणजे आधी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, ज्युनियर कॉलेज, त्याच्यानंतर पदव्युत्तर, पुढे संशोधन, आणि ज्याला आपण पोस्ट डॉक्टरल म्हणतो, म्हणजे PhD झाल्यानंतर सुद्धा ज्या अभ्यासकांना, पुन्हा ते देशातले नाही, आपली कल्पना अशी आहे की एकूण आपला जो भारतीय संत विचार आहे आणि त्या भारतीय संत विचारामधला जो महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये मराठी संस्कृतीचा जो कणा आहे, भागवत संप्रदाय किंवा वारकरी संप्रदाय आमचा, या सगळ्या संतांनी जी मानवी समाजाची धारणा करणारी चिरंतन मूल्य ज्या साहित्यातनं निर्माण केलेली आहेत, त्या साहित्याचं संशोधन हे ज्याला आपण आंतरविद्याशाखीय म्हणजे इंटरडिसिप्लिनरी पद्धतीने व्हावं. आणि देशात आणि विदेशात संत विचाराचं अतिशय डोळसपणे प्रगल्भ संशोधन करणारं एक आंतरराष्ट्रीय ज्ञानकेंद्र, नॉलेज सेंटर, ही आपली दीर्घकालीनची भूमिका आहे. म्हणजे हा खूप मोठा पल्ला आहे. सुरुवात आपण का केली शाळेची, त्याच्यात 2 कारणं आहेत. जसं एक म्हटलं की याच्यात काही तांत्रिक बाबी ज्या आहेत त्याची पूर्तता हा एक भाग होता, पण दुसरा भाग असा आहे की मुख्यतः संतांचा इथे आपण विचार शिकवायचा म्हणजे काय करायचं आहे, तर संतांची मूल्य आपल्याला शिकवायची. त्यामुळे मूळ आमचा हा जो भागवत धर्माचा गाभा आहे की आमचा आराध्य दैवत श्री विठ्ठल आहे, जो समपदी उभा आहे, म्हणजे समता हे आमच्या संप्रदायाचं आदिमूल्य आहे.
त्यामुळे पहिल्यांदी म्हणजे समतेच्या जोडीने प्रेम, जिव्हाळा, कोणत्याही प्रकारचा भेदभाव जीवनामध्ये नसणं, बंधुता, परोपकार, दया, करुणा, म्हणजे माणसाचं व्यक्तिगत जीवन आणि पर्यायाने समाजाचं जीवन प्रगल्भ, समृद्ध, संतुलित, मुख्यतः सात्विक बनावं. ह्याच्यासाठी जी सगळी मूल्य सगळ्या संत परंपरेतनं येतात त्याची जोड शालेय अभ्यासक्रमाला द्यायची. ओके. कारण ही मूल्य 50 नंतर शिकून उपयोग नाही. किंवा ज्याला आपण म्हणजे हा थोडा शब्द थोडा आपण वापरतो, मी क्षमा करा, की ज्याला आपण म्हणतो बनचुके, की एकदा माणूस म्हणजे मुलगा 15-16 वर्ष झाला की तिची मतं बनलेली असतात. पण लहान अगदी मुलं जी कोळी आहेत, संवेदनक्षम आहेत, शिकण्याच्या वयात आहेत, तिथूनच ह्या मूल्यांचं जर आपण ओळख ह्या बालवयात मुलांना करून दिली तर ती ह्या परंपरेमध्ये वाढतील. आणि आधुनिक शिक्षण म्हणून आपला जो अभ्यासक्रम आहे शाळेचा, त्याच्याबद्दल आदरणीय स्वातीताई मुळे डॉक्टर बोलतीलच, पण आपला अभ्यासक्रम हा आपण CBSEचा घेतलाय. म्हणजे इंग्रजी ही जी आजची ज्ञानभाषा आहे त्या भाषेतनं जो आधुनिक जगाचा परिचय आपल्याला होतोय आणि विशेषतः 90 नंतर जे जागतिकीकरण सुरू झालंय त्याच्यामुळे पाश्चात्य किंवा बाहेरच्या संस्कृतीचा जास्ती संपर्क आपल्याशी येतोय. त्या संस्कृतीशी जुळवून घेणारी सक्षम, सुशिक्षित, चांगली पिढी निर्माण होत असताना आपल्या संस्कृतीचा जो गाभा आहे, जो पाया आहे, त्याच्या तो हलता कामा नाहीये. म्हणजे परंपरा आणि नवता, आधुनिकता आणि आमची प्राचीन मूल्य जी आहेत ह्याचं संतुलित मिश्रण किंवा मेळ व्यक्तीच्या जीवनामध्ये घडावा आणि एक सुशिक्षित, जबाबदार, समाजहितैषी, सात्विक, प्रगल्भ, ज्याला जगाचं भान आहे असा एक उत्तम नागरिक उद्याच्या जगामध्ये नांदायला निर्माण व्हावा, हे आपलं अत्यंत दीर्घकालीन उद्दिष्ट आहे. आणि ह्याच्यात सगळ्यात मोठा भाग जो आहे तो संतांच्या विचारांच्या संस्कारांचा आहे. आणि आपलं हे संतपीठ चिखली गावात जे आहे इथे, ज्याचं नावच टाळगाव, की तुकोबारायांच्या आपली जी श्रद्धा आहे सगळ्यांची, आणि तिचा पुरावा मंदिरामध्ये आपण जतन केलाय, की महाराज जेव्हा वैकुंठाला त्यांनी गमन केलं त्यावेळी त्यांचे जे टाळ होते ते इथे आपल्याला प्रसाद म्हणून आहेत. म्हणजे महाराजांचं जे ज्याला आपण म्हणतो कर्तृत्व भूमी म्हणतो ती देऊ, आणि पलीकडे ज्ञानदेवांचं आळंदी, याचा सेतू म्हणजे चिखली आहे. त्यामुळे ह्या भागवत धर्माचा जो हा मूल्यसंचिताचा गाभा आहे याचा मग संपर्क बाकीच्या राज्यांशी कसा आहे, म्हणून आपला जो अभ्यासक्रम आहे ना, आपण केव्हा तर त्याच्यावरती वाटलं तर नंतर एकदा पुन्हा आपण चर्चा करूया. जवळपास आपण प्रत्येक टप्प्याचा अतिशय बारकाईने अभ्यासक्रम तयार केलेला आहे. म्हणजे प्राथमिक, माध्यमिक आणि त्याच्यामध्ये मूल्य संस्कारांचा जो घटक आहे अभ्यासक्रमातला, त्याच्यामध्ये आपण हा भाग घालतोय. म्हणजे इथे फक्त हे वारकरी सांप्रदायिक शिक्षण देणारा हा संस्था नाहीये. वारकरी संतांची मूल्य आधुनिक शिक्षणाच्या माध्यमातून त्याच्या जोडीने मुलांच्या मनावर त्यांचं सिंचन व्हावं असा हा प्रकल्प आहे. आणि म्हणून यथावकाश आपण सुरुवात, आपला जो गाभा आहे ज्ञानोबा तुकोबांचं मूल्य संचित, तिथून आपण सुरुवात करणार आहोत. हळूहळू भागवत धर्म, महाराष्ट्रामधले बाकीचे सगळे भक्ती संप्रदाय जे आहेत ते, त्याच्यानंतर भारतामधल्या वेगवेगळ्या राज्यांच्या मध्ये जे सगळे वेगवेगळे संत आहेत त्यांचा परिचय, त्यांच्या साहित्याचा परिचय, हळूहळू बाकीचे धर्म, त्या धर्मांचा तौलनिक अभ्यास. म्हणजे इथून उद्या जो पदवीधर बाहेर पडेल त्याने एखाद्या कंपनीचा CEO किंवा चीफ फायनान्स ऑफिसर म्हणून तो जितक्या सक्षमतेने काम करेल तितकाच तो प्रसंगी कीर्तन प्रवचन करून आमची शाश्वत मूल्य ही आधुनिक भाषेत समाजाला सांगेल. हा नागरिक आपल्याला तयार करायचा आहे. त्यामुळे हा अत्यंत महत्वाकांक्षी प्रयोग आहे, म्हणून मी त्याला प्रयोग म्हणतो. कारण आता सुरुवात आहे आणि याच्यामध्ये सगळे म्हणजे प्रामुख्याने आदरणीय राजू महाराज आणि मुख्यतः मुळे मॅडम या आणि सगळे आपले महानगरपालिकेचे सगळे आतापर्यंतचे अनेक ज्यांचे हात लागलेले आहेत त्यांच्या प्रयत्नातनं हा आता ही सुरुवात आहे. आणि आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने हे सगळ्यात मोठं आव्हान आहे, कारण ही पायाभरणी आहे. त्यामुळे शाळा हा पहिला टप्पा आहे, पण स्वायत्त विद्यापीठ, डीम्ड युनिव्हर्सिटी आणि अंतिमतः एक अतिशय प्रगल्भ ज्ञान केंद्र, की परदेशांमधनं सुद्धा उद्या जर कुणाला अभ्यास इथे करायचा असेल तर त्याने इथे यायला पाहिजे. त्यामुळे आता शाळेच्या बरोबर आपले जे बाकी सुविधा ज्या आहेत त्याच्यामध्ये खूप आपण अभ्यासक्रम म्हणजे ग्रंथालय, अत्यंत सुसज्ज रेकॉर्डिंग, परफॉर्मिंग आर्ट्स, संगीत, कीर्तन, प्रवचन, त्याच्यानंतर परिसंवाद, असा हे अत्यंत मोठा आपला प्रकल्प आहे. शाळा ही आता सुरुवात आहे.
ओके. रामकृष्ण हरी. बाकीच्या शाळा आणि संतपीठ, खरं शिक्षण हा प्रकार सगळ्या शाळांमध्ये सारखाच असतो. फक्त शिक्षण देण्याची जी पद्धत आहे ती संतपीठाची वेगळी आहे. की ज्या पद्धतीने CBSE इतर शाळा इंग्रजीमधून शिकवल्या जातात, संतपीठ हे इंग्रजी माध्यमातूनच आहे. आत्ताच टिळक सरांनी सांगितलं की इंग्रजी भाषा ही ग्लोबल लँग्वेज म्हणून ओळखली जाते आणि ती काळाची गरज आहे म्हणून CBSEचा अभ्यासक्रम इथं अवलंबला गेला. आणि त्याचं मुख्यतः अजून एक असं कारण होतं की CBSEच्या शाळा ज्या आहेत त्या जगभर आहेत. म्हणजे महाराष्ट्राबाहेर तर आहेतच, म्हणजे पूर्ण भारतभर आहेत. त्याचबरोबरीने जगामध्ये CBSEच्या शाळा आहेत ज्या की स्टेट बोर्डच्या फक्त महाराष्ट्रापुरत्या असल्यामुळे आपण CBSEचा अभ्यासक्रम घेतला. कारण जे संतपीठामध्ये संत साहित्य शिकवलं जात आहे ते जगभर त्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचा एक मेन उद्देश हा CBSE घेण्यामागचा होता. तर इतर शाळांमध्ये CBSE अभ्यासक्रम शिकवला जातो तो त्यांच्यापुरता विषयां रिलेटेड मर्यादित राहतो. परंतु संतपीठामध्ये जो काही अभ्यासक्रम आहे, आता त्याचं एक आपण उदाहरण घेऊयात की संतपीठामध्ये CBSE अभ्यासक्रम आहे. जसं NEP मध्ये सब्जेक्ट इंटिग्रेशन हा पार्ट कंपल्सरी केलेला आहे NEP 2020 मध्ये, की कुठलाही विषय आहे तो इतर विषयाला सुद्धा इंटिग्रेट करायचा. त्याच पद्धतीने संतपीठामध्ये एखादा विषय शिकवायचा आहे, जसं आपण स्वच्छता विषय शिकवणार आहोत, तो सायन्समध्ये पार्ट येतो, आरोग्य विषयामध्ये पार्ट येतो. तर त्याच्यामध्ये ते शिकवत असताना तर त्याला रिलेटेड जो अभंग आहे तो तिथे शिकवला जातो. झाड लोट करी जणी हा जो अभंग आहे त्याच्यामध्ये स्वच्छतेचं महत्त्व सांगितलं गेलेलं आहे. आणि त्या स्वच्छतेच्या महत्त्वामधून मुलांना अभंगही शिकवला जातो, स्वच्छतेचं महत्त्व पण सांगितलं जातं आणि तिथे विषय पण मुलांना चांगल्या पद्धतीने कळतो. इतर शाळांमध्ये अभंग कितपत घेतात किंवा मला वाटतं हा आपला पहिलाच प्रयोग आहे, अख्ख्या भारतामधला पहिला प्रयोग आहे. इतर शाळांमध्ये फक्त जे शालेय शिक्षण आहे ते दिलं जातं, पण आपल्या संतपीठामध्ये संतांचे विचार हे बालवयामध्ये म्हणजे अगदी वयवर्ष 3 वर्षापासून संतांचे विचार रुजवले जातात मुलांमध्ये आणि ते पुढे मुलं त्याचा वापर म्हणजे त्या मुलांना पण त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचवला जातो. पालक पण येऊन सांगतात की नाही मुलांनी हे घरी येऊन सांगितलं अशा पद्धतीने झालं. मला एक खूप चांगलं त्याचं उदाहरण द्यावंसं वाटतं की एक पालकांनी पालक मीटिंगमध्ये सांगितलं होतं की आम्ही एका बसमध्ये प्रवास करत होतो आणि त्या मुलाच्या आईने सांगितलं की तू सांग मी 12 वर्षापेक्षा लहान आहे, मोठा नाहीये, म्हणजे हाफ तिकीट पडेल. तर तो मुलगा म्हटला नाही मी का सांगू, तर मग अर्ध तिकीट काढायचं नाही पूर्ण तिकीट काढायचं, माझं वय वर्ष 13 आहे. म्हणजे कारण मी संतपीठात शिकतो, मी खोटं बोलणार नाही. म्हणजे हे एक समोरचं उदाहरण आहे की मुलं आत्तापासूनच शिकत आहेत की मी संतपीठात आहे, मी खोटं बोलणार नाही. म्हणजे या पद्धतीने मुलं इथे घडत आहेत आणि हे पालकांचेच अनुभव आहेत जे येऊन इथे सांगितले जातात. म्हणजे फक्त सायन्स विषयाशी मी एखादा अभंग सांगितला, पण असे बरेच अभंग आहेत की जे आम्ही अभ्यासक्रमामध्ये टाकलेत आणि तो इंटिग्रेट करून शिक्षक शिकवले जातात. म्हणजे या प्रयोगामध्ये फक्त विद्यार्थीच नाही शिकत आहेत, तर इथे येणारा नवीन शिक्षक सुद्धा चांगल्या पद्धतीने घडत आहे, त्याचबरोबरीने पालक सुद्धा घडत आहेत. म्हणजे मुलं जे काही शिकली आहेत ते घरी जाऊन परत सांगतात, पालक त्याचं फीडबॅक पण देतात. पालकांसाठी पण कार्यशाळांचं आपण आयोजन वेळोवेळी करत असतो. प्रत्येक शाळेमध्ये जेव्हा विद्यार्थी ऍडमिशन घेतो किंवा पालकांना जेव्हा वाटतं की शाळेमधून विद्यार्थी बाहेर पडल्यानंतर डॉक्टर व्हावा, इंजिनियर व्हावा, सायंटिस्ट व्हावा, कोणी अधिकारी व्हावा, प्रत्येक पालकाची इच्छा असते. पण संतपीठाचं वैशिष्ट्य असं आहे की संतपीठामध्ये येणारा विद्यार्थी हा डॉक्टर, इंजिनियर, वकील, अधिकारी, सैनिक हे तर होतीलच, परंतु त्याचबरोबरीने त्यांच्याकडे महत्त्वाचं मूल्य असणारे माणुसकी, हे जे आपल्या संतांनी शिकवलेला जो धर्म आहे तो आहे माणुसकी हाच धर्म. बरोबर. म्हणजे कुठल्याही जाती धर्माचा विद्यार्थी जो घडून बाहेर पडेल तो माणुसकीचा धर्म त्याच्या आयुष्यामध्ये नक्कीच वापरेल आणि त्याच पद्धतीने तो त्या पद्धतीने त्याचं तो काम करेल. म्हणजे जो डॉक्टर होईल, जी माफक फी असेल तीच तो
त्या पेशंटकडनं घेईल, जो वकील असेल जी खरंच योग्य ती फी घेईल, कुठल्याही व्यक्तीला लुटणार नाही, त्याचं शोषण करणार नाही, हे मूल्य त्या विद्यार्थ्याकडे असेल. हे संतांच्या विचारातून आपण विद्यार्थ्यांना देण्याचं काम करत आहोत. तर दुसरा असा प्रश्न की आपण आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया की संतपीठामध्ये शिक्षण आहेच की तुम्ही जे अभ्यासक्रम शिकवता तो आहे, त्याच्याबद्दल एक्स्ट्रा कोणत्या ऍक्टिव्हिटीज या संतपीठामध्ये होतात? संतपीठामध्ये शालेय अभ्यासक्रमाबरोबर खेळावरती पण जास्त लक्ष दिलं जातं. ओके. इथे कराटे शिकवलं जातं, ॲथलेटिक्स आहेत, कबड्डी आहे, खो खो आहे, क्रिकेट आहे, स्केटिंग आहे. त्याचबरोबरीने याच वर्षी आपण स्काउट अँड गाईडचं चालू केलेलं आहे, ओके. RSPचं चालू केलेलं आहे. त्याचबरोबरीने रोबोटिक्स आहे. वेगवेगळ्या क्लब्स आपण क्लब ॲक्टिव्हिटी चालू केलेल्या आहेत. त्या क्लब ॲक्टिव्हिटीमध्ये डान्स, परफॉर्मिंग आर्ट्स क्लब आहे, ड्रामा क्लब आहे, म्युझिक तर आहेच आहे. त्याचबरोबरीने स्किल सब्जेक्टमध्ये आपण इथे ॲग्रिकल्चर हा पार्ट घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मुलांना शेतीविषयक जे बेसिक ज्ञान आहे ते पण आपण इथे देत आहोत. ओके. त्याचबरोबर फायनान्शियल लिटरसीमध्ये बँकिंगचा पार्ट आपण इथे घेत आहोत, ओके. जेणेकरून मुलं स्वतः अवेअर होतील फायनान्सबद्दल. त्याचबरोबरीने बालवयापासूनच मुलांमध्ये वक्तृत्व, भाषण ही याचे जोपासना व्हावी, त्याच्या क्लबमधून आपण ते मुलांना, विद्यार्थ्यांना देत आहोत. संतपीठामध्ये संत साहित्याचा अभ्यासक्रम हा वेगळ्या पद्धतीने डिझाईन करण्याचं काम चालू आहे. त्याचबरोबर अर्धा झालेला आहे, इयत्ता 8वी पर्यंत प्रगतीपथावर आहे. त्याचं या येत्या वर्षातच त्याचं प्रकाशन पण होईल. अभ्यासक्रमामध्ये विशेषतः मुलांना जे मूल्य आहेत ते चित्रांच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने सांगितल्या गेलेले आहेत. चित्र ही मुलांना लवकर अट्रॅक्ट करतात आणि लवकर सगळ्यांना समजलं जातं. बरोबर. त्यामुळे चित्र करण्याचं काम, चित्रांच्या माध्यमातून मुलं कशी लवकर अभ्यासक्रम आत्मसात करतील त्याच्यावर जास्त भर देण्यात आलेला आहे. ओके. म्हणजे एकंदरीत हा सगळा अभ्यासक्रम आपल्या इकडे आता चालू आहे. चालू आहे. आता कितवी स्टँडर्ड, म्हणजे किती स्टँडर्ड पर्यंत आता आपली शाळा चालू आहे? म्हणजे ज्युनियर KG काय? आपली संतपीठाची शाळा इयत्ता नर्सरी पासून ते या शैक्षणिक वर्षात इयत्ता 8वी पर्यंत आहे. ओके. CBSEचा आपल्याला एफिलिएशन नंबर पण मिळालेला आहे. ओके. पुढच्या वर्षी नॅचरल ग्रोथने 9वीचा वर्ग 10वी 11वी 12वी अशा पद्धतीने जाईल आणि येत्या काळामध्येच आम्ही DM युनिव्हर्सिटीसाठी सुद्धा अप्लाय करत आहोत. ओके. म्हणजे शाळेचं रूपांतर हे कॉलेजच्या स्वरूपामध्ये नक्कीच होईल. प्रत्येक शाळेमध्ये ॲन्युअल फंक्शन हे असतं, वार्षिक स्नेहसंमेलन. बरोबर. संतपीठामध्ये वैशिष्ट्य असं आहे की ॲन्युअल फंक्शनमध्ये सगळी पूर्ण शाळा सहभागी होते. याच्या मागचं एक कारण असं की पालक काही जण म्हणतात आम्हाला नाही भाग घ्यायचा, पण आम्ही त्यांना ते कंपल्सरी करतो की नाही, तुम्हाला भाग घ्यावा लागेल. कारण सर्वांगीण मुलांचा विकास कधी होतो, जेव्हा को करिक्युलर ॲक्टिव्हिटीमध्ये ते त्यांचा सहभाग जेव्हा दाखवतात. मग ज्याला गाणं येतं तो गाणं म्हणेल, ज्याला येत नाही त्याला शिकवण्याचं काम संतपीठ करतं. ड्रामा, ज्याला नाटिकेच्या स्वरूपामधून काही सादरीकरण करण्याचं काम पण केलं जातं. पण मग ती नाटिका कुठली, तर संतांची जे कथा आहेत, जी मूल्य आहेत, ती नाटिकेच्या माध्यमातून सादर केली जातात. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा खूप चांगल्या पद्धतीने सहभाग असतो. सहभाग घेत असताना तो सहभाग आपला मराठी भाषेबरोबर हिंदी आणि इंग्रजीमध्ये पण नाटिका सादर केली जाते. म्हणजे मला असं वाटतं की संतपीठाच्या विद्यार्थ्यांनी कीर्तन, म्हणजे आमचे आदरणीय राजू महाराज ढोरे यांनी कीर्तन सादर केलं होतं. त्या कीर्तनामध्ये वेगळ्या पद्धतीचं कीर्तन सादर केलं होतं. कीर्तनला अटॅच नाटिका विद्यार्थ्यांनी सादर केली. म्हणजे हा अनोखा प्रयोग होता, पहिलाच प्रयोग होता मला असं म्हणावं लागेल. कीर्तनाचा वेगळ्या पद्धतीचा प्रयोग की कीर्तनामध्ये जो काही अभंग घेतलाय ती नाटिकेच्या स्वरूपामध्ये सादर केली आणि इंग्रजीमधून केली. हे त्याच्यामधलं विशेष आहे. कारण काय होतं की आपली जी भाषा आहे, मराठी भाषा आहे, ही महाराष्ट्रापुरती मर्यादित आहे. परंतु जे नॉन महाराष्ट्रीयन आहेत तर त्यांना कळण्यासाठी इंग्रजी ह्या प्रभावी माध्यम आहे. म्हणजे आपलं संत साहित्य हे पंजाबापर्यंत गेलं, संत नामदेवांनी पंजाबापर्यंत नेलं. पण त्याच्या पुढे आपल्याला जर न्यायचं असेल तर इंग्रजी हे प्रभावी माध्यम आहे. म्हणून विद्यार्थ्यांना शिकवताना इंग्रजी तर भाषा आहेच, म्हणजे संत साहित्य जे शिकवलं जातं
ते हिंदी, मराठी आणि इंग्रजी अशा तिन्ही माध्यमातून घेतलं जातं, जेणेकरून त्याचा प्रचार आणि प्रसार हा सगळीकडे व्हावा. आणि आता आपण बघतो की बोलीभाषामध्ये सुद्धा इंग्रजीचा वापर सर्रास होतो. हो. मग त्यामुळे मुलांना पण ते लवकर कळतं आणि त्यांच्या पालकांना आणि आजूबाजूच्या लोकांना पण ते लवकर समजलं जातं. त्याचमुळे संतपीठाचा प्रचार ह्या येत्या म्हणजे मला असं म्हणावं लागेल की 3 वर्षामध्ये इतके ऍडमिशन झालेत की जवळजवळ आता 1001 ऍडमिशन वेटिंगला आहेत. सगळ्यांना संतपीठमध्ये ऍडमिशन पाहिजे, पण आम्ही सगळ्यांना देऊ शकत नाही, म्हणून संतपीठाची प्रवेशाची प्रक्रिया सुद्धा ही आम्हाला लॉटरी पद्धतीने घ्यावी लागते. आणि यावर्षी संतपीठामध्ये जवळजवळ एक 1600 ते 1700 विद्यार्थी आहेत, अभ्यास शिक्षण घेत आहेत. म्हणजे याची संख्या भविष्यामध्ये 10,000च्या पुढे नक्कीच होईल. एका क्लासमध्ये असं काही लिमिटेड सीट्स आहेत आपल्याकडे? एका वर्गामध्ये सीबीएसईच्या नियमानुसार 40 विद्यार्थीच असतात, त्याच्यापेक्षा हम्म. जास्त विद्यार्थी आपल्याला घेता येत नाही. आणि आपली जागा बघता प्रत्येक वर्गाचे 4-4 सेक्शन असे आहेत. म्हणजे नर्सरीला 4 वर्ग, ज्युनियरचे 4, असे पुढे प्रत्येक वर्गाचे 4-4 वर्ग आपल्याकडे आहेत. म्हणजे सगळे लिमिटेड सीट्समध्ये ऍडमिशन्स आपल्याकडे होतात. आता हे झालं. आता आपण संतपीठाचं 2014 पासून ते आता 2025 आलेलं आहे, तर जवळजवळ मला वाटतं 11 वर्षांचा कालावधी आहे. याच्यामध्ये कोणी कोणी आणि कोणाकोणाचं काय काय योगदान आहे, काय सांगाल मला? 2014 पासून महापालिकेचे तत्कालीन आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, शिक्षण अधिकारी, भूमी जिंदगी विभाग, स्थापत्य विभाग, हे महापालिकेचे जे काही भाग आहेत आणि त्यांच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत, त्यांनी मोलाचं सहकार्य करून याच्यामध्ये विशेष सहभाग घेऊन याची पूर्तता कशी होईल याचा सर्वांनी विचार केलेला आहे. बरोबर. त्याचबरोबरीने या टाळगावमध्ये संतपीठ उभं राहते म्हटल्यानंतर आमच्या टाळगाव चिखलीच्या ग्रामस्थांना एक वेगळाच आनंद झाला. बरोबर. आणि त्यावेळी मग तत्कालीन नगरसेवक असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, आमचे ग्रामस्थ, या सगळ्यांनी जे काही आपल्याला होईल, शक्य होईल त्या पद्धतीचं योगदान तर दिलेलं आहे. आम्ही महापालिकेकडे एक अशी मागणी केली होती ग्रामस्थांनी की इथं स्थानिकांचाही सहभाग हवा आहे. आमची संचालक बॉडी तर तयार झाली, परंतु स्थानिकांचा सहभाग हवा आहे असं म्हटल्यानंतर एक 4 समित्या निर्माण करण्यात आल्या संचालक बॉडीच्या. नंतर वेगवेगळ्या कामासाठी 4 समित्या निर्माण केल्या. त्याच्यामध्ये महत्त्वाची म्हणजे सल्लागार समिती, अभ्यासक समिती, सांस्कृतिक समिती आणि फक्त स्थानिकांसाठी म्हणून एक चिंतन समिती. त्याच्यामध्ये संप्रदायामध्ये काम करणारे 11 सदस्य हे चिंतन समितीमध्ये घेतले गेले आणि ते फक्त टाळगावचे घेतले गेले. त्यांचंही योगदान या ठिकाणी असतं, वेळोवेळी सहकार्य असतं. ग्रामस्थांचे सहकार्य असल्यामुळंच हे पुढं चालू आहे आणि आणखीनही सहकार्य राहील. अगदी छोट्या शिपायापासून महापालिकेतल्या सगळ्यांनी संतपीठ एक वेगळ्या दृष्टीने पाहिलं आणि त्याचं काम, त्याची पूर्तता करण्याचा प्रयत्न त्यांनी शिपाईपासून तर आयुक्तांपर्यंत असा सर्वांनी तो त्या पद्धतीने केलेला आहे. आणि सगळ्यांचं सहकार्य आजपर्यंत आम्हाला लाभलेलं आहे. सर्वच जणांचं, ग्रामस्थांपासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांचं योगदान संतपीठासाठी आहे. हो आहे. आता परत मी अभय सरांकडे येतो की आपण आता बाकीच्या शाळा बघितल्या की तिथून विद्यार्थी जर बाहेर पडला तर एखादा डॉक्टर, इंजिनियर, नोकरी, बिझनेसमॅन होतो. इथलाही विद्यार्थी होईलच, पण त्याला अध्यात्म किंवा संतांचे विचार आहेत त्याच्यासोबत. तर इथून बाहेर निघालेला विद्यार्थी कसा असेल, काय सांगा? आपली अपेक्षा अशी आहे की त्याला, मी एक तुम्हाला ज्ञानदेवांची ओवी सांगतो. ती ओवी फार गमतीशीर आहे, म्हणजे ओवीचा संदर्भ वेगळा आहे, पण आपली जी भूमिका आहे ना की इथून बाहेर पडणारा आमचा विद्यार्थी कसा असला पाहिजे. तर आज आपण बहुसांस्कृतिक जगामध्ये जगतोय. म्हणजे सगळ्या जगात ज्याला आपण मल्टीकल्चरलिझम म्हणतो. कारण इतकं जग आता एकत्र आलंय की इथून पुढे कदाचित कारखान्यात काम करताना
एक माझा सहकारी कोरियन असेल, दुसरा चिनी असेल, तिसरा अमेरिकी असेल. म्हणजे वेगवेगळ्या संस्कृतींच्या संगमाच्या काळात इथून पुढे आपण जाणार आहोत. बरोबर. तर ज्ञानदेवांची गोवी आहे. ज्ञानदेव असं म्हणतात की आपुला ठावो न सांडिता आलिंगीजे चंद्रू प्रगटता तो अनुरागू भोगिता कमोदिनी जाणे. अतिशय सुंदर ज्ञानदेवांनी दृष्टांत दिलेला आहे की छान तळ्यामध्ये कमळ असतं आणि पौर्णिमेला चंद्र जेव्हा माथ्यावरती येतो मध्यरात्री तेव्हा ते कमळ पण उगवतं, म्हणजे उमलतं पूर्ण. तर ज्ञानदेव असं म्हणतात की हा म्हणजे कमळ आपली जागा सोडत नाही, ते काही तळ्यात उठून वर जात नाही, पण चंद्राचं स्वागत ते कमळ आपल्या परीने आपली जागा न सोडता त्याच्या पाकळ्या उमलून 10 हातांनी करतं. आपल्याला तसा विद्यार्थी अभिप्राय आहे की आमचं जे भारतीयपण आहे, आमचं जे मराठीपण आहे, संतांनी आमच्यावर जे संस्कार घडवलेत त्या संस्कारांचा पाया भक्कम करून आम्हाला आमची संस्कृती न सोडता जगातल्या सगळ्या संस्कृतींचं स्वागत करता आलं पाहिजे. म्हणजे आम्हाला बाकीच्या बाहेरच्या पाश्चात्य संस्कृतीचा आम्हाला तिटकारा पण नको, आम्ही तिच्याबरोबर वाहत पण जाणार नाही. आमचं मराठीपण, आमचं कुटुंब, आमची मूल्य, आमची भाषा, आमची संस्कृती, आमचे संस्कार ह्याच्यावर स्थिर राहून बाहेरच्या जगातल्या प्रवाहांचा स्वीकार अतिशय निकोप पद्धतीने करणं आणि आपलं व्यक्तिमत्व घडवत समाजाचं आणि भवितव्य घडवणं. याच्यामुळे माझी व्यक्तिशः म्हणजे आता हे जे दीर्घकालीन चित्र आहे हे यथावकाश तयार होईल, पण इथून बाहेर पडणारी पुढच्या समजा एक आपण 20 वर्षातली जी मुलं असतील त्यांच्याकडनं माझी फार अपेक्षा आहे की निदान जसं आता आदरणीय मॅडमनी सांगितलं की किती छोटं उदाहरण आहे पण अत्यंत आश्वासक आहे की तो मुलगा म्हणतो नाही मला म्हणजे इथे तो संतांचा दिसतो ना आपला संस्कार, बरोबर, की मी नाही खोटं बोलणार. त्यामुळे ही मूल्य आणि जी आपण भावना व्यक्त केली की जिथे समाजामध्ये अनेक ठिकाणी आज या संस्कारांचा लोप होत असल्यामुळे आपल्याला खूप विपरीत गोष्टी घडताना दिसतात, तो तोल इथून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांनी निदान त्यांच्या क्षेत्रात तरी सावरावा ही अपेक्षा आहे. आणि मला असं वाटतं ती निश्चित आपली फळाला येईल असा मला विश्वास आहे. कारण इथले आता जे सगळे आमचा जो शिक्षक वर्ग आहे हा अतिशय म्हणजे आमचे मुख्याध्यापक, शिक्षक, पर्यवेक्षक अतिशय प्रामाणिकपणे त्यांना ही संकल्पना पटली आहे, याची आवश्यकता भासतीये, म्हणून अन्य संधी असताना सुद्धा ते इथे आज मन लावून मुलं घडवत आहेत. त्यामुळे हे जी भूमिका आहे इथे सगळ्यांचं, जसं आता राजू महाराजांनी सांगितलं की मूळ कल्पना, नंतर सगळ्या व्यवस्थेचे त्याला लाभलेले सहकार्य, शासन संस्थेचा सहभाग, राजकीय व्यवस्थेमधले जे धोरण आहेत या भागातले ते शिक्षक, पालक यांना ह्या प्रयोगाचं महत्त्व कळल्यामुळे त्या सगळ्यांच्या प्रयत्नातनं एक अतिशय सजग असा आधुनिक परंतु परंपरेचं मूल्य जाणणारा असा तरुण इथनं तयार होईल असा मला तरी निश्चित विश्वास आहे. आणि टाळगाव हे ज्ञानोबा तुकोबांच्या संगमाचं असल्यामुळे या दोन विभूतींच्या आशीर्वादाने ते नक्की निश्चित साकार होईल याची मला खात्री आहे. नक्कीच नक्कीच तुम्हाला जसा तरुण पाहिजे तो संतपीठातून नक्कीच तयार होईल. ठीक आहे, आता आपण माझा असा प्रश्न आहे की सपोज मी आता ह्या शाळेचा विद्यार्थी नाहीये, मी किंवा माझ्यासारखे अनेक बाकीचे समाज घटक आहेत की त्यांना संत विचार साहित्याचा अभ्यास करायचा, तर याच्यासाठी आपल्या संतपीठामार्फत काही उपक्रम वगैरे घेतले जातात का? हो, भवितव्यामध्ये तर म्हणजे फारच मोठे उपक्रम घेतले जाणार आहेत. टिळक सरांनी त्याबद्दल तुम्हाला सांगितलेलंच आहे. अगदी पोस्ट ग्रॅज्युएट पर्यंत हे सगळं काही होणार आहे. परंतु तो झाला भवितव्याचा प्रश्न. मग आता काय? आता तर मुलं इथं शिकतायत, परंतु काही मुलांना इथे ऍडमिशनही मिळालं नाही. परंतु त्यांना थोडंसं संत वाङ्मय शिकायचंय अथवा त्यांना वादन शिकायचंय, गायन शिकायचंय, किंवा आता तुमच्यासारख्या तरुणांना तुमच्या शैक्षणिक कालावधीमध्ये तुमच्या त्या वयामध्ये काही कारणास्तव जर शिकता आलेलं नसेल, इच्छा भरपूर होती परंतु त्या काळामध्ये तुम्हाला ते जमलं नाही, परंतु आता तुम्ही एखादा व्यवसाय करताय अथवा नोकरी करताय आणि तुम्हाला थोडाफार वेळ मिळतोय आणि आता तुमची इच्छा निर्माण झाली, तर त्यासाठी एक संतपीठाचाच एक भाग म्हणून या ठिकाणी आपण एक मुक्त शिक्षण सुरू केलेलं आहे. मला वाटतं त्या मुक्त शिक्षणामध्ये प्राथमिक संवादिनी वादन म्हणजे हार्मोनियम वादन, गायन, आपल्याला ग्रामीण भागामध्ये भजनासाठी जी
काही उपकरणं लागतात. पखावच फार महत्वाचा असतो कीर्तनासाठी अथवा भजनासाठी. तर त्या पखा वाजायचं प्रशिक्षण, त्याचबरोबर आता तबलाही वाजवला जातो, त्या तबल्याचं प्रशिक्षण, गायन. आता हे झालं संगीत शिकणाऱ्यांसाठी. हो. परंतु अजूनही काही लोकांना वाटतं की नाही, मला काहीतरी 2 शब्द बोलता आले पाहिजे, मला प्रवचन थोडंफार करता आलं पाहिजे, किंवा मला कीर्तनही करता आलं पाहिजे. तर त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी असे काही वर्ग घेतोय. तिथं वयाचं बंधन नाही. 70च्या आतमधले लोक जर असतील, वय वर्ष 12 ते 70, तर त्या कालखंडामध्ये त्या वयामधले जे लोक असतील त्यांना आपण अगदी प्राथमिक कसं बोलायचं, प्रवचन कसं करायचं, एखाद्या ओळीवरचं निरूपण कसं करायचं, अथवा अभंग घेतला तो कसा सांगायचा, त्यामध्ये समाजाला तुम्ही काय प्रबोधन करू शकाल, या पद्धतीचं शिक्षण या ठिकाणी सुरू आहे. त्याचप्रमाणे कीर्तन तुम्हाला करायचं, मग कीर्तनाचे वर्ग घेतले जातात. त्याच्या संतपीठामार्फत एक वेगळ्या पद्धतीच्या अगदी 6 माही 4 माही असे आपण परीक्षा घेतल्या जातात. आणि याच ठिकाणी या स्कूलमध्ये पखावज शिकणारा विद्यार्थी त्या ठिकाणी पखावज वाजवतो. गायन करणाऱ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनी त्यांचं वय किती असेल याला महत्व नाही, ते टाळकरी म्हणून उभे राहतात. आणि कीर्तन शिकणाराच एखादा विद्यार्थी अथवा विद्यार्थिनी तर त्या प्रकारचं कीर्तन तिथं करतात. आत्ता आम्ही सुरुवात केलेली गेल्या महिन्याभरापासून, आणि असे प्रयोग केले आहेत आणि ते एकदम व्यवस्थित झाले. सुरुवातीला आम्ही एक अर्धा तास तरी त्या वक्त्याला ते बोलता आलं पाहिजे अशा पद्धतीने. आता ते व्हिडिओ पण आमच्याकडे मी तुम्हाला पाठवू शकतो की इथं अगदी जवळजवळ 60 वर्षे वयाच्या ज्या महिला आहेत आणि त्यांची फार इच्छा होती कीर्तन करण्याची, त्या 60व्या वर्षी त्या कीर्तनाला उभ्या राहिल्या आणि त्यांनी कमीत कमी 20 मिनिटं अगदी चांगल्या पद्धतीने कीर्तन केलं. ही उमेद जर त्यांची 60व्या वर्षी असेल आणि त्या जर हे करत असतील तर एक समाजासाठी वेगळ्या पद्धतीचं योगदान देण्यासाठी सुद्धा संतपीठ समर्थ आहे. आणि अशा पद्धतीचे आणखी वेगवेगळे उपक्रम प्रयोजन या ठिकाणी पुढे जाताना ड्रीम युनिव्हर्सिटी ज्यावेळी होईल त्यावेळी याची एक वेगळी शाखा असेल आणि त्या पद्धतीने जास्तीत जास्त याचा प्रचार आणि प्रसार पण होईल आपल्या संत वाङ्मयाचा. त्याद्वारे याचे प्रयत्न आपलं संतपीठ करणार आहे. त्याचप्रमाणे इथून पुढे जाताना त्याच मुक्त शिक्षणाचे अथवा कीर्तन प्रवचन ज्यावेळी शिकवायचे तर आपण ऑनलाईन क्लासेस असे सुरू करणार आहोत की जे अद्यापर्यंत झालेलं नाही. परंतु असे ऑनलाईन क्लासेस सुरू करून परदेशामधल्या नागरिक जे आहेत त्यांना सुद्धा त्या आता जागतिक भाषा इंग्रजी आहे, मग त्या इंग्रजीमधून सुद्धा त्यांनी आपल्या संतांच्या वाङ्मयाचं प्रबोधन केलं पाहिजे याची सुद्धा व्यवस्था करण्याचा प्रयत्न आता संतपीठ करतंय. त्याची एक मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे आपली. आणि असे ऑनलाईन क्लास घेऊन परराज्यामध्ये परदेशामध्ये सुद्धा आपले विद्यार्थी त्या मुक्त शिक्षणाद्वारे जाऊन आपल्या संत वाङ्मयाचा संत मूल्यांचा प्रचार प्रसार करतील. हे शैक्षणिक भाग सोडून हे एक आपलं पुढचं पाऊल पडणार आहे. त्यासाठी आम्ही या ठिकाणी आता प्राथमिक दृष्टिकोनातनं हे काही सगळं काही सुरू केलेलं आहे. त्याचाही पल्ला फार दूर जायचा आहे, परंतु आपण लवकरात लवकर जे जे काही होईल त्या पद्धतीने आपण ते शिकवतोय. आणि आता या इमारतीमध्ये आधुनिक पद्धतीने ते क्लासेस सुरू होत आहेत. त्या पद्धतीने तसे वर्ग खोल्या तयार केलेल्या आहेत आपल्या विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी. आणि नुसतं हेच नाही तर एक आपल्या महाराष्ट्रामध्ये एक अशी एक टीम तयार झालेली की जे आधुनिक वाद्य आहेत बाहेर त्या वाद्यांवरती अगदी हरिपाठाचे अभंग घेत आहेत, तुकोबरायांचे अभंग घेत आहेत. आणि ते का घेत आहेत
ते त्याच्यावर का घेतात तर परदेशामध्ये ती वाद्य वाजवली जातात. बरोबर. मग त्या माध्यमातून परदेशातल्या लोकांना सुद्धा हे कळावं म्हणून आम्ही त्यांच्याशी सुद्धा संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय आणि आधुनिक वाद्यांच्या दृष्टिकोनातनं परदेशामध्ये आपले अभंग कसे पोचतील याचा भवितव्यामध्ये आपण विचार करत आहोत. एक असा प्रश्न आहे की जो मी आता ऑब्झर्व केलं, मी बाहेर होतो तेव्हा, की लहान लहान मुलं पण जाताना आता कसं आपण बाहेर शाळेत म्हटलं की गुड मॉर्निंग किंवा हॅलो म्हणतो, पण इथले लहान लहान विद्यार्थी पण रामकृष्ण हरी म्हणतात. तर ही संकल्पना खरंच कोणाची आहे? मला खरंच आवडली, पण कोणाची संकल्पना कोणाची आहे काय? काय झालंय, हा तसं म्हटलं तर ही बाब अत्यंत स्वाभाविक आहे. कारण आमच्या संप्रदायाचा आदी मंत्रच मुळी रामकृष्ण. हो. म्हणजे बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी. बरोबर. ही आमची आणि नाव आमचं जगद्गुरूंचं आहे. तुकोबारायांना हा बाबाजी चैतन्यांकडनं मिळाला गुरुपदेश आहे. आणि हा गुरुमंत्र हा आमच्या संपूर्ण संप्रदायाचा किंवा संस्कृतीचा आदी मंत्र आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, ही जी 3 नावं आहेत ना, ह्या नावांचं मुलं यथावकाश त्यांना याचा अर्थ कळेल. राम जे तत्व सर्वत्र रमतंय, तिथे भेद नाहीये. जात, लिंग, भाषा, प्रांत, वर्ण कुठेही भेद न बसता जे तत्व सगळीकडे विराजमान आहे ते राम आहे. बरोबर. जे तत्व सगळ्या विश्वाचं चित्त आकर्षित करतं ते कृष्ण आहे. आणि सगळ्या प्रकारच्या दुर्विचारांपासून जे हरतं, म्हणजे बाजूला काढतं, माणसाला हरण करतं, तिथून मागे फिरवतं, ते हरितत्व आहे. त्यामुळे रामकृष्ण हरी हा जो आमचा मंत्र आहे ना, हा या 3 तत्वांचं सूचन घडवणार आहे. याचं सतत मुलांच्या त्या माध्यमातून जागरण होत राहतं. आता ती म्हणतात, आता त्यांचं वय पाठांतराचं आहे, पण हळूहळू या अभ्यासक्रमातनं जेव्हा त्यांना या मंत्राचा अर्थ कळेल तेव्हा ते आपोआप त्यांच्या आचरणामध्ये येईल. पण याच्या संदर्भामध्ये मी अगदी निसंशयपणे सांगतो की ही कल्पना सगळ्यांची असली तर याच्या संदर्भातला जो साक्षेप आहे तो आमच्या राजू महाराजांचा आहे. की इथे आल्यानंतर ही आमची आयडेंटिटी आहे. म्हणजे आमच्या मुलाच्या नावाचं आयडेंटिटी कार्ड असेल, पण रामकृष्ण हरी समोर आल्यानंतर मुलगा म्हणतो हा संतपीठाचा आहे. हा आमची आयडेंटिटी ही इथे प्रस्थापित करणं आणि त्याच्याबद्दल सकारात्मक आग्रही राहणं हे राजू महाराजांचं आहे. त्याच्याबद्दल ते श्रेय मी त्यांना देतो. खरंच खूप सुंदर असा उपक्रम आहे की ती लहान मुलं जेव्हा म्हणतात ना, खरंच खूप वारकरी संप्रदाय किंवा संतांचा विचार कुठेतरी त्यांच्यापर्यंत पोहोचतोय असं वाटतं. आता आपण पॉडकास्टच्या शेवटाकडे येऊयात. जो प्रश्न मी माझ्या प्रत्येक पॉडकास्टमध्ये विचारत असतो की जी तरुण पिढी, त्यांना एक मोलाचा सल्ला. सर, तुमच्यापासून आपण सुरू करूया की तरुण पिढींना काय सल्ला द्याल तुम्ही? तरुण पिढीला एकच सल्ला असेल, जो माझा नाही, जो सल्ला तुकोबारायांनी दिला. ओले मुळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासाशी संग कार्यसिद्धी. झाडाचं मूळ असतं, आपण पाहतो ते खडकामध्ये उगवतं, तिथे काही पाणी वगैरे काय नसतं, पण त्याचा शोध घेतं आणि त्या पद्धतीने त्या खडकावरती सुद्धा ते त्याचा वटवृक्ष पण होतो. हे आपण अनेक ठिकाणी पाहिले. त्याचंच उदाहरण तुकोबारायांनी दिले. त्यामुळं तुम्ही जर प्रयत्न करत राहिलात तर तुम्हाला ते फळ मिळेल. काय त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, तर तो अभ्यास करावा लागणार आहे कुठल्याही गोष्टींचा. हे तुकोबारायांनी सांगितलेलं आहे. तर तरुणांनी इतरत्र न जाता संतांनी जी काही आपल्याला मूल्ये दिलेली आहेत त्या मार्गाने जर गेला तर तुम्हाला कुठेही अपयश येणार नाही. बरोबर. आणि त्याचं कारण आहे संत विचार. तरुणांनी आत्ताच्या युगात आपण राहतोय, परंतु मला आता कुठल्या धर्माचं सांगायचं नाही काय. तुकोबारायांनी असं काही आपल्याला हे केलेलं नाही, परंतु इतर धर्मीय ज्या पद्धतीने आपल्या धर्माचं पालन करतात त्या पद्धतीने आपल्या तरुणांनी सुद्धा आपल्या वारकरी संतांनी जे घालून दिलेले काही नियम आहे त्याचं जर पालन केलं तर आपला तरुण जगावरती कुठल्याही क्षेत्रामध्ये संपूर्ण जगात तो प्रगल्भ असलेला दिसेल. तरुणांनी फक्त संत विचारांचं पालन करावं एवढी एक माझ्याकडनं तरुणांना अपेक्षा व्यक्त करतो. ठीक आहे मॅडम, तुम्ही काय सांगाल तरुणांसाठी? आजची तरुणाई जी आपण बघतो की आता आपण पण ब्रॉडकास्ट करत आहात, हे आपलं चॅनल आहे, पण आजची तरुणाई सोशल मीडियाच्या खूप आहारी जाताना दिसत आहे. बरोबर.
म्हणजे त्यांचा मला वाटतं जास्तीत जास्त वेळ हा सोशल मीडियावर जातो. तर सगळ्या तरुणाईंना मला हेच सांगायचं आहे की सोशल मीडियाचा वापर करा, पण तो गरजेपुरता करा. आणि त्यांचा जो वेळ आहे तो नवीन नवीन गोष्टी शिकण्यामध्ये घालवावा, ज्याचं स्वतःचं भलं असणार आहे, ज्याच्यामुळे राष्ट्राचं भलं होणार आहे आणि सगळ्या मानव जातीचं भलं होणार आहे. त्यामुळे सगळ्या तरुणाईंना हेच सांगायचं आहे की तुमचा बहुमूल्य वेळ जो आहे तो तुमचा सतत नवीन नवीन शिकण्यामध्ये घाला आणि ते शिकून आपल्या राष्ट्राचं कल्याण करा. सर, तुमच्याकडून काय सल्ला मिळेल? मी जाऊ का, मी म्हणजे अपेक्षा किंवा उपदेश म्हणण्यापेक्षा मी आवाहन करीन. ते आवाहन असं आहे की तुम्ही बघा, आमची सगळी संत परंपरा जी आहे ना, म्हणजे इथे आपण सुद्धा ज्ञानदेव, नामदेवराय, नाथ आणि तुकोबाराय यांचं संपूर्ण जे कार्यकर्तृत्व आहे ना, ते तारुण्यात दिसलेलं आहे. म्हणजे 15 वर्षी ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी लिहिली, 21व्या वर्षी समाधी घेतली. नामदेवराय 1270 सालचा नामदेवरायाचा जन्म आहे. ज्ञानोबाराय समाधी झाल्यानंतर 26-27व्या वर्षी उत्तरेकडनं आमच्याकडे परकीय आक्रमण होत आहेत, म्हणून तिथला समाज सावरण्यासाठी नामदेवराय 26-27व्या वर्षी पंजाबमध्ये जे गेले ते पुढे 40 वर्ष तिथे राहिले. नाथांचं संपूर्ण जे कार्य, नाथांनी ज्या पद्धतीने लोकजागरण केलं आणि समाजातल्या सगळ्या तळातल्या समाज घटकांना आत्मखूण, भाषा, त्यातनं लढण्याचं, जगण्याचं, उमेदीचं वय, हे सगळं नाथांचं 35लं कर्तृत्व आहे. तुकोबाराय आईन तारुण्यात प्रतिकूलतेचा प्रचंड घाला पडल्यानंतर अतिशय तीव्र मनोबळाने घट्टपणे उभं राहून त्या आलेल्या संकटाचं संधीमध्ये रूपांतर करणं, म्हणजे दुष्काळाने सगळं हरण झाल्यानंतर बरे झाले देवा निघाले दिवाळे असं म्हणून आलेलं संकट ही संधी आहे. या आत्मविश्वासाने त्याला सामोरं जाणं, हे मला असं वाटतं तरुणाईने आज संतांकडनं शिकण्याची गरज आहे. की जीवन हे संघर्षमयच असणार. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, त्यामुळे संघर्ष हा 5वीला पुजलेला आहे. अडचणी येणार, प्रतिकूलता येणार, त्यामध्ये कुठेही जसं महाराजांनी म्हटलं की मला तिघांच्या, म्हणजे आमच्या तिघांच्या याच्यात एक सामान्य सूत्र आपल्याला असं आढळेल की महाराज म्हणले या संघर्षावर मात करण्यासाठी अभ्यास अत्यंत आवश्यक आहे. तो अभ्यास जर करत असेल तर मला प्रत्येक माझं वेळेचं मिनिट मी सकारात्मक वापरलं पाहिजे, जे मॅडम म्हणल्या. आणि ह्यातनं मला एक संकटाशी झुंजणं आणि निराश न होता आलेल्या प्रतिकूलतेवर मात करत सतत स्वतःचा विकास साधत राहणं आणि त्यातनं समाजाला हातभार लावणं, हे मला असं वाटतं जे आमच्या संतांच्या संपूर्ण जीवनातला त्यांचा जो तारुण्याचा भाग आहे तो सगळा ह्या मूल्यांचं दर्शन घडवणार आहे. त्यामुळे तरुणांनी संतपीठाकडे, संत विचाराकडे आणि एकूण परंपरेकडे हा जगण्याचा मंत्र आहे, ह्या दृष्टीने बघून आपल्याला स्वतःला घडवावं आणि त्याच्यासाठी जो अभ्यास करायला लागतो तो करावा, असं माझी फार अपेक्षा आहे. आणि तशी खूप आता चिन्ह दिसत आहेत, पण हे मुलांनी करावं असं मनोमन वाटतं. खरंच खूप मोलाचा सल्ला आपल्याला सरांनी दिलेला आहे. खरंच तरुणांना विनंती आहे की नक्की ऐकून काहीतरी सुधारणा आपल्यामध्ये व्हावी, त्याच्यामध्ये मी पण येतो. तर अभय सरांनी, स्वाती मॅडमनी आणि राजू महाराजांनी जो आपल्याला वेळ दिला त्याबद्दल सर्वांचे खरंच सर आभार. धन्यवाद. रामकृष्ण.